तमिळनाडूच्या राजकारणात सध्या मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे आणि संपूर्ण देशाचं लक्ष आता थलपती विजय यांच्या पुढच्या राजकीय भूमिकेकडे लागलं आहे. थलपती विजय मुख्यमंत्री होणार की विरोधी पक्षनेते याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. विधानसभा निवडणुकीत थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने पहिल्याच प्रयत्नात दमदार कामगिरी केली. त्यामुळे तमिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. पण सरकार स्थापन करण्यासाठी विजय यांना इतर पक्षांच्या समर्थनाची गरज आहे आणि इथूनच राजकीय समीकरण वेगाने बदलताना दिसतंय. राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू आहे की भाजप थेट सत्तेत नसला तरी अप्रत्यक्षपणे तमिळनाडूच्या राजकारणावर प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण भाजप सोबत असलेल्या AIADMK ला आता किंग मेकरची भूमिका मिळू शकते. जर अण्णा द्रमुकने विजय यांना समर्थन दिलं तर सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा होऊ शकतो. मात्र या समीकरणामुळे काँग्रेसची अडचण वाढली आहे. काँग्रेस अनेक वर्षांपासून DMK सोबत होती, पण आता विजय यांना समर्थन देण्याच्या चर्चेमुळे द्रमुक आणि काँग्रेसमधील युती तुटण्याच्या उंबरठ्यावर असल्याचं बोललं जातंय. जर काँग्रेसने विजय यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला तर भाजप समर्थित अण्णा द्रमुक सोबत अप्रत्यक्षपणे एकत्र येण्याची वेळ काँग्रेसवर येऊ शकते. तमिळनाडूमधील सत्तेच्या खेळात आता प्रत्येक पक्षाची भूमिका बदलताना दिसते. राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार विजय यांना पुरेसं समर्थन मिळालं नाही तर मुख्यमंत्री पदाचा मार्ग कठीण होऊ शकतो. अशा वेळी विजय विरोधी पक्षनेते पदाच्या भूमिकेत दिसू शकतात. म्हणजेच पहिल्याच निवडणुकीत सत्ता मिळाली नाही तरी राज्यातील सर्वात मोठा विरोधी चेहरा म्हणून विजय यांची प्रतिमा तयार होण्याची शक्यता वर्तवली जाते. दुसरीकडे द्रमुकलाही या निकालामुळे मोठा धक्का बसला आहे. सत्ता गेल्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेतील भविष्यातील राजकीय ताकदीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. याच दरम्यान द्रमुक आणि अण्णा द्रमुक मधील काही वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चाही झाल्याची माहिती समोर येत आहे. जर हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी पक्ष एकत्र आले तर विजय आणि काँग्रेस दोघांनाही मोठा धक्का बसू शकतो. तमिळनाडूच्या राजकारणात आता फक्त सरकार कोण बनवतंय इतकाच मुद्दा राहिलेला नाही, तर सत्ता कोणाच्या हातात आणि नियंत्रण कोणाकडे राहणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. भाजप थेट सत्तेत नसला तरी अण्णा द्रमुक मार्फत राज्यात प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. थलपती विजय मुख्यमंत्री बनणार की विरोधी पक्षनेते म्हणून भूमिका निभावणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. थलपती विजय यांच्याकडे तमिळनाडूचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.